रोहिदास शेट या त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अंकुश नेरुलकर आणि रोहिदास शेट नेरुलकर यांच्या वतीने चेंडूची सुविधा आम्हाला पुरवलेली आहे। तर रोहिदास शेट यावा आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे। इथे सन्मान केला जातोय धनंजय विक्रम घरत यांचा। तर सन्माननीय रोहिदास शेट नेरुलकर यांचा सन्मान इथे होतोय। तर अंकुश आणि उत्तम यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते रोहिदास शेट यांचा सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर आमचे धनंजय शेट मडवी यांना विनंती करेन की शेट यावं आपण, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1100 रुपयाचा डोनेशन आलाय। बक्षीस एक सूचना आली आहे बघा सर्व संघांसाठी। आम्हालाच आता माहिती मिळाली आहे आयोजक कमिटीची, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। ग्रामीण सामने आहेत, कोणत्याही संघामध्ये जर बाहेरचा खेळाडू आढळून आला आणि त्याचे जर पेपर क्लिअर नसतील तर तो संघ जिंकला तरी बाद केला जाईल अशी सूचना आयोजक कमिटीने दिलेली आहे, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। याचबरोबर आमचे सन्माननीय डॉक्टर संतोष जगे साहेबांना विनंती करेन की साहेब यावं आपण, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। हॅलो, रोहित पाटील आमचे आणि धनंजय पाटील यांचा देखील आपण सन्मान इथे घेणार आहोत। विक्की पाटील विक्की या। तर रोहित आणि धनंजय पाटील यांचा आपण सन्मान इथे घेतोय। या या चला, आमचे रोहिदास शेठ, धनंजय शेठ मडवी, अंकुश नेरुलकर इथून प्रस्थान करतात। वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा आभार। चला, यानंतर डॉक्टर टीम आपण उपस्थित राहायचं आहे आणि त्यानंतर मात्र तलोजा मजकूर आणि राजाराणी घोट या संघाने देखील उपस्थित राहायचं आहे बघा। चला, इथे धनंजय पाटील यांचा सन्मान होतोय। यस, थँक्यू। तर आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती झालाय। तर बोलू आपण पहिल्या सत्राकडे, ऐकूया आवाज प्रवीण अर्जुन सर यांचा। साई आपण यायचंय। या ठिकाणी सामन्याचा पहिला चेंडू देखील फेकला गेला नाहीये संदीप सर, आणि पारितोषिकांची या ठिकाणी आपल्याला जरूर खैरात पाहायला मिळते। खरं तर सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्याकरता सुजल करावकर यांच्याकडून मात्र तब्बल हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक, षटकारांच्या हॅट्रिकसाठी आदित्य भोईर या खेळाडूसाठी सुवर्ण संधी असेल। परंतु आजच्या रजनीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा या ठिकाणी पारितोषिक जर आपण पाहिलं तर नक्की त्याच्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत। परंतु जाऊया आता गोलंदाजी ट्रॅक वरती। पहिला चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन खरं तर मोठा फटका खेळायचा मानस होता। वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला। हॅलो, चला, पापडीच्या पाड्या संघाचा 12वा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। तर पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होत आहेत। सिद्धू आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक पहिलं षटक सिद्धू हातात आहेत। यावेळेला चांगली उंची आहे, खांद्यांचा खूप चांगला वापर या ठिकाणी केला आहे। आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा पंचांकडे अचाळभूत नजरेनं जरूर या ठिकाणी पाहिलं गेलं, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही। या डॉट बॉलची समाप्ती होते। सनी भोईर आणि आदी भोईर ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। खरं तर सनीनं पहिल्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी साध्य केली, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धू
यावेळेला समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं चेंडू खेळलाय विडॉफच्या डोक्यावरून या ठिकाणी मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 2 क्षेत्ररक्षकांना भेदून येतोय हा दमदार चौकार. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी घोषित करूयात की सुजल करावकर यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी मात्र तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक. आधीवरती असणारा विश्वास, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूची फॅन फॉलोविंग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. एकीकडे पापडीचा पाडा हा संघ पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालाय. जय महाराष्ट्र म्हटलं ना तर पापडीचा पाडा संघाचा एक वेगळा दबदबा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. आणि आज नितीन पाटील यांचा देखील समावेश या संघामध्ये. कैलास पाटील या खेळाडूकडे नजरा असतील. एकेकाळी मैदान गाजवणारा एक मुलुक मैदानी तोफ, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख होती त्यांना मात्र आज आपण इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. बऱ्याचशा चर्चा, या चर्चांना आलेलं उदाहरण आणि त्या चर्चांच्या माध्यमातून मात्र या मैदानावरती सुरू असणारी ही लढत आपल्याला जरूर इथे पाहायला मिळते. सिद्धू यावेळेला पहा मोठा फटका खेळण्याचा मानस होता. होय, पंतांचं बोट आकाशाकडे. इथून मात्र विकेट नंबर 1 पहिला फलंदाज गमावलाय. जरूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकूणच जर पाहिलं तर 2 ताकदवर संघादरम्यानचं हे बॅटल आपण या ठिकाणी पाहतोय. एकीकडे जर पाहिलं तर जय महाराष्ट्र पापडीचा पाडा हा संघ आणि अगदी त्याच वेळेला गावदेवी साई स्पोर्ट्स खेडूक पाडा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 ताकदवर संघादरम्यानचं हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिली विकेट या ठिकाणी गमावली गेली आहे. या विकेटला कशा पद्धतीने घेतला जाईल, परंतु विकेट आल्यानंतर मात्र कुठेतरी दिशा भरकटल्याचे चिन्ह आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पॅड लाईनवरती ज्या ज्या वेळेला केला जाईल गोलंदाजीचा मारा त्या त्या वेळेला फलंदाज हात खुले करताना नक्कीच पाहायला मिळतील. मी म्हणेन गोलंदाजाचं दैव बलवत्तर होतं. या चेंडूवरती मोठा फटका आला नाहीये. एकूण धावांचा विचार केला तर या एकेरी स्वरूपाच्या धावेनं 1 गडी बाद 8 ही धावसंख्या धावफलका. नक्कीच मॅचचा आनंद घेतात अनिकेत निगुकर साहेब या ठिकाणी आले असतील तर विनंती करेन. अनिकेत दादा आपण या मुख्य मंचिकावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या हक्काचा माणूस आदरणीय सन्माननीय उत्तम शेठ भोईर यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नाना शेट्टी गरज यांच्या स्मरणार्थ एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहिली. आदरणीय सन्माननीय विलासदादा गरज साहेब देखील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सदानंद जोशी देखील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अभय जोशी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इट्स ओट्सो प्रवीण अर्जुने सर. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. मोठ्या संख्येनं मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. साई सर आणि एकूणच जर पाहिलं ना तर सातत्यानं आज 5व्या रजनीमध्ये आपण आहोत आणि गेल्या 4 रजनींमध्ये मोठ्या संख्येनं मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळाली. खरं तर ज्यावेळेला तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असता त्यावेळेला माणुसकीचं नातं जोपासत असताना ही माणुसकी खऱ्या अर्थानं या व्यासपीठावरती आपल्याला मान्यवरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तमजी भोईर असतील, त्यांची खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शिवतेज मित्रमंडळ असेल, गावदेवी सांस्कृतिक कला मंडळ असेल, यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025चा हा दैदीप्यमान सोहळा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकूणच धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. विकेट आल्यानंतर कुठेतरी मानसिक दडपण निर्माण केलंय, परंतु अजूनही जर पाहिला तर इथे मात्र सामन्यामध्ये केव्हाही शिरकाव काढायची
ताकद हा संघ ठेवतो. एक खेडूकपाड्याचा संघ जर आपण पाहिला, आय थिंक पृथ्वी 11 या संघानं मात्र या स्पर्धेमध्ये सुपर 10 मध्ये आपलं नाव सुनिश्चित केलेलं आहे आणि आज या सिनियर खेळाडूंचा भरणा असलेल्या खेडूकपाडा संघाकडून देखील मोठी अपेक्षा नसणार आहे. परंतु खेडूकपाडा संघाला पहिल्याच सामन्यामध्ये आव्हान कडवं असेल, कारण तुमच्या समोर संघ आहे एक ताकदवर संघ, अर्थात जय महाराष्ट्र स्पोर्ट्स पापडीचा पाडा हा संघ. पहिला चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू, निरुत्तर केलंय फलंदाजाला. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय यावेळेला ऑन द नी झाला होता. मोठा फटका खेळायचा मानस यष्टी रक्षकाला चेंडू चकवतोय त्या मागे उभ्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता करता या ठिकाणी जर पाहिलं तर पंचांचा इशारा आला, इट्स अ बाय. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नव्हती. तर सलग 3 षटकारांसाठी आपण पाहिलं तर दिनेशजी हातमोडे साहेब यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिकसाठी खरं तर 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा करण्यात आलेलं आहे. यावेळेला मोठा फटका खेळायचा मानस होय, चेंडू मिडल ऑफ द बॅट आणि इथून मात्र डिस्टन्स कव्हर करतोय. येतोय दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. या कोहली असतील, प्रशांत खुटारकर, आमचे किशोर दादा नक्कीच चौधरी मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांची संपूर्ण टीम मॅचचा आनंद घेते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय इंदोर सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025 मध्ये. तर नक्कीच एकूणच जर पाहिलं तर आता मात्र हळूहळू रंग बदलायला सुरुवात केली आहे, डोकं वर काढायला सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. खेडूकपाडा संघानं परंतु पापडीचा पाडा संघ इथे मात्र कमबॅक करण्यासाठी चा संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला आणि एकूणच जर पाहिलं ना तर इथे मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस असेल. ओळखतायत की प्रतिस्पर्धी संघ हा धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा संघ आहे. फलंदाजी भक्कम आहे आणि कैलास पाटील यांच्या पुनरागमनानं जणू या फलंदाजीला आणखीनच बहर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. युवा खेळाडू आणि त्याचबरोबर अनुभवी खेळाडूंचा भरणा या संघामध्ये एक जबरदस्त कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. नितीनजी पाटील देखील आपल्याला या संघाचा भाग पाहायला मिळतात आणि त्यांच्यासाठी मात्र स्पेशल प्राईज या ठिकाणी जरूर आले. ज्यावेळेला ते गोलंदाजीसाठी येतील त्यावेळेला प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ. नक्कीच प्रवीण अर्जुने सर, आपण अगदी चांगलं वक्तव्य केलं ना, कारण नितीन दादा पाटील खऱ्या अर्थाने या गावचे आणि नक्कीच समाधान असतील आणि नक्कीच आमचे नितीन दादा भोईर यांचे खऱ्या अर्थाने ते मेवणे देखील आहेत. त्यांच्यासाठी काल स्पेशल ऑफर आज नक्कीच असेल. तर या दरम्यान आमच्या समालोचन कक्षामध्ये दिनेशजी आत्मोडे साहेब गिरवले यांनी देखील या स्पर्धेसाठी इनामात आलाय. सलग 3 षटकारांसाठी या ठिकाणी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे त्यांच्या माध्यमातून देखील दिलं जाईल. सामना एन्जॉय करतायत. या स्पर्धेच्या चर्चा त्यांनी ऐकल्या होत्या आणि प्रत्यक्ष आज ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेत. आणि एकूणच जर पाहिलं ना तर धावसंख्येचा विचार केला, श्री गणेश गिरवले या संघाचे ते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दिनेशजी आमच्या समोर जुळले गेलेत. नक्कीच प्रवीण दादा भोईर असतील, त्यानंतर आमचे समाधान दादा भोईर यांचे खऱ्या अर्थाने ते मेवणे आहेत. खऱ्या अर्थाने आपण म्हणतोय नितीन दादा पाटील आदरणीय सन्माननीय शिवसेनेची मुलक मैदानी तोप रामदादा पाटील साहेबांचे सुपुत्र आदरणीय नितीन दादा पाटील अर्थात अभ्या म्हणून नावाने चर्चित असणारा आज एक जय महाराष्ट्र टीम या मैदानामध्ये उतरले. प्रवीण अर्जुने सर काय म्हणाल? नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर
खूप वर्षानंतर हा संघ संपूर्ण ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आणि कॉम्बिनेशन जर पाहिलं ना तर युवा खेळाडूंचा संघ आहे, त्याचबरोबर जर पाहिलं तर अनुभवी खेळाडू देखील या संघामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे युवकांचा आणि अनुभवाचा एक अचूक सुवर्ण मध्य साधत असताना हा संघ मात्र पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. निमित्त आहे अर्थातच स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025चा. साकारलेली आपल्या अख्खाचा माणूस अर्थातच उत्तमदादा भोईर यांच्यासाठी संपूर्ण टीम इथे कार्यरत असताना मग जीसीसी पेंदर असेल, VRCC पेंदर असेल, KCC पेंदर असेल आणि या संपूर्ण टीमचा खऱ्या अर्थानं भरपूर प्रचंड प्रेम खऱ्या अर्थानं आमच्या उत्तम शेठ भोईर यांच्यावरती नक्कीच अवतरताना दिसते. प्रवीण सर नक्कीच एकूणच जर पाहिलं तर आता मात्र पारितोषिक पुन्हा एकदा पाहायला मिळतं. धावा धावफलकावरती आले, 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला आणि तब्बल 24 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 12ची सरासरी या ठिकाणी राखली गेली. खिडूकपाडा संघासाठी आणखीन एक पारितोषिक अर्थातच देवा चव्हाण कळंबोली आणि सूरज गोंधळी यांच्याकडून कोणत्याही फलंदाजाने जर का 3 षटकार लगावले तर त्यासाठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. क्या बात आहे. त्याचबरोबर आमचे दिनेशजी हातमोडे, श्री गणेश गिरवले संघाचे ते पाठीराखे आहेत, समर्थक आहेत, खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी षटकार हॅट्रिकसाठी षटकार हॅट्रिकसाठी हे पारितोषिक असणार आहे. तर यावेळेला मात्र षटकार क्रमांक 1 फलंदाजाच्या बॅटमधून आलाय. या षटकारानं संघ मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 30 या धावसंख्येवर. क्या बात आहे. याच दरम्यान आमचे महेश पाटील उत्कृष्ट गोलंदाज खऱ्या अर्थाने 2016 पासून 2021 पर्यंत त्यांनी VRCC पेंदर म्हणजे GCC पेंदर असं त्यांची भरपूर सेवा केली. आमचे नक्कीच संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 महेश पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी येईल आणि देवा चव्हाण खेडूकपाडा आणि त्याचबरोबर सूरज गोंधळी यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी मात्र तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक. जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. षटकार क्रमांक 1 आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. एक धाव घेतले रनआउटच्या स्वरूपामध्ये. डेंजर एंडकडे होता फलंदाज. रिस्क उचलला गेला, धोका पत्करला गेला, एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केला गेला आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं संघ मात्र जाऊन पोहोचला धावा धावफलकावरती 32वा. 32 रन्स ऑन द बोर्ड. 2 फलंदाज यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थातच आधी भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे आणि त्याला साथ देताना मानव भोईर. यावेळेला मात्र फाईनच्या क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी मात्र आणखीन एक एक्स्ट्रा धाव ओव्हरथ्रोच्या माध्यमातून घेण्याचा मानस होता, परंतु नकार आला. चांगला निर्णय, कारण या घडीला विकेट गमावणं पंचांचा कोणताही इशारा नाही, म्हणजे बॅटीची कड घेऊन जाणारा हा चेंडू असणार आहे. एकूण धावांचा विचार केला तर या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 34 या सांघिक धावसंख्येवरती हळूहळू. धन्यवाद. याच दरम्यान शुभागमन होते आदरणीय सन्माननीय अविनाश शेटकाडे साहेबांचं आगमन या ठिकाणी होते. दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. इट्स सोडतो प्रवीण अर्जुन सर. थँक्यू. येस, या ठिकाणी जर पाहिलं तर पंचांचा अवतार चेंडूचा इशारा होता. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू होता. यष्टी रक्षकाच्या ग्लव्समध्ये हा चेंडू विसावला नाहीये.
खरं तर वेग भन्नाट पाहायला मिळतोय, परंतु दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. धावा रोखाव्या लागतील. पापडीचा पाडा संघ अर्थातच जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघ म्हटलं तर धावांचा पाठलाग करणं या संघाला पसंत आहे, परंतु धावा धावफलकावरती जर का मर्यादित असतील ना तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही दबावामध्ये आणू शकता. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाजी मधलं हे विविधता आहे, व्हेरिएशन नेहमीच तुमच्यासाठी कारगर साबित होऊ शकतं. म्हणून गोलंदाजीमध्ये आपण नेहमी म्हणतो की जर एक गोलंदाज म्हणून तुम्हाला प्रभावी व्हायचं ठरायचं असेल ना किंवा स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मात्र गोलंदाजीमध्ये विविधता व्हेरिएशन आणणं गरजेचं आहे. याही वेळेला चांगला चेंडू होता. इथे यष्टीरक्षकापासून थोडासा दूर जाणारा चेंडू होता. खरं तर पंचांचा बायचा इशारा आहे, तो बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाही आहे. पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून हे सूचित केलं जात आहे, सुचवलं जात आहे, सिग्नल केला जातोय. आणि एकूणच धावसंख्या खेडूकपाडा संघाचा जर विचार केला तर सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे, परंतु या सुरुवातीमध्ये सातत्य राखलं जाणार का? पण नितीन पाटील सारखा प्रभावी अस्त्र अजूनही गोलंदाजीच्या भात्यामध्ये सांभाळून ठेवलं गेलं. एक ट्रम्प कार्ड म्हणून त्यांची गोलंदाजी नक्कीच ओळखली जाते, परंतु इथे मात्र ऑन द नीज आलाय. काय कमालीचं एक्झिक्युशन आहे. शॉट ऑफ द नाईट, एफर्टलेस फलंदाजी, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. संगीत डीजे मास्टर जितू तुमचं देखील कौतुक आहे, परंतु या ठिकाणी आपण इन्व्हाइट करूया डॉक्टर राहुल भोईर अनुभवी आणि आमचे वैभव कोपरकर यांना विनंती करेन. आमचे बंधुतुल्य मित्र आहेत वैभव आणि राहुल. या मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या आणि त्याचबरोबर आपण स्वागत करूया शब्दसुमनांच्या माध्यमातून हर्षलजी घरत, प्रशांतजी घरत आणि रोनितजी जोशी हे देखील हा सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण शब्दसुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. 43 धावा धावफलकावरती आल्या. सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे. एक खेडूकपाड्याचा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 10 मध्ये दाखल झालाय. दुसरा संघ देखील मनाशी स्वप्न उराशी बाळगून या स्पर्धेमध्ये. खरं तर या मैदानावरती तुम्ही आलात, या स्पर्धेचा एकूण दैदिप्यमान आयोजन सोहळा तुम्ही पाहिलात ना की अगदी पहिल्या नजरेतच प्रेमात पडावा अशी एक दैदिप्यमान क्रिकेटची स्पर्धा मात्र आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळते, पाहायला मिळते आहे. आणि इथे आल्यानंतर ही स्पर्धा आपण अगदी या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतचा खेळ करावा ही ईर्ष्या प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये जागृत होते. पापडीचा पाडा संघाचा जर आपण विचार केला तर जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघ एकूणच जो निर्णय घेतला होता या निर्णयाला साजेशी कामगिरी पहिल्या 3 षटकांमध्ये करता आलेली नाही आहे. तब्बल 43 धावा धावफलकावर आल्यात. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलंय आणि हे पारितोषिक दिलं जाईल येस. या ठिकाणी पारितोषिक इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ना. आय थिंक नितीन दादा या ठिकाणी गोलंदाजीसाठी तर मनोजजी नेरुळकर साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1500 म्हणजे 1500 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र आपण तर नक्कीच या ठिकाणी पहा प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 रुपये, विकेटसाठी 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ मात्र गोलंदाज नितीन दादा पाटील यांच्यासाठी या ठिकाणी जरूर असेल. कामगिरी कशा प्रकारची राहणार, गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करणार का? ज्या गोलंदाजांचा आपण उल्लेख केला होता 3 षटकांमध्ये 43 धावा धावफलकावरती आल्यामध्ये 4थ्या षटकात या ठिकाणी आपल्या गोलंदाजाचे सर्वाधिक प्रभावी अस्त्र ट्रम्प कार्ड ज्याला म्हटलं जातं गोलंदाजीचं, त्या गोलंदाजीच्या विकल्पाकडे मोर्चा वळवला गेलाय संघनायकाच्या माध्यमातून. प्रत्येक डॉट बॉल 500 रुपये, प्रत्येक विकेट
1,000 आणि या विकेट हॅट्रिक साठी मात्र तब्बल 5,000 रुपयांचा पारितोषिक स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ. नक्कीच नक्कीच अगदी धनराशी नक्कीच लागल्या गेल्या जातील. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नितीन दादा बरेच काळानंतर याच गावचे जाव आहेत. आदरणीय सन्मान्य प्रवीण दादा भोईर असतील, त्यानंतर आमचे समाधान भोईर यांचे खऱ्या अर्थानं मेवणे आहेत आणि यांच्यासाठी बक्षिसांची कैरात होणार आणि होणारच. आणखीन एक जर आपण पाहिलं तर मनोजजी भोईर साहेब यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1,500 रुपयांचं पारितोषिक. एकूणच जर पाहिलं तर यावेळेला मात्र ऑन द नीज आले आहेत. 2 क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत. पहा जी धावगती या ठिकाणी झेपावली होती ना, त्या धावगतीवरती कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम त्या ठिकाणी मात्र नितीन दादा पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती जास्त काही फलंदाजांना हात खुले काढायची संधी नाही आहे. 2 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूमध्ये नक्कीच धन्यवाद परेशदादा सकपाल यांच्याकडनं देखील विकेट हॅट्रिक साठी 1,111 प्रवीण सर आज जावं आहेत. नक्कीच त्यांच्यासाठी बक्षिसांची कैरात होणार. या ठिकाणी धीम्या गतीचा चेंडू होता. काय कमालीचा कमबॅक आहे. टाळ्यांचा गजर मैदानाच्या आतमध्ये आणि या गोलंदाजीसाठी तर ओळखले जातात नितीन दादा पाटील. या सामन्यामध्ये मात्र जबरदस्त नक्कीच हे सांगण्याचा ते प्रयत्न करतात प्रवीण अर्जुन सर. ना थका हूं मैं ना हिम्मत मैंने हारी है, हर वक्त बदलता देखा मैंने, फिर भी सफर जारी है. नितीन पाटीलची जर गोलंदाजी आवडली तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. क्या बात. पण टाळ्यांचा गजर सर्व काही सांगून जातोय. नितीन दादांची जी ख्याती आहे गोलंदाजीमध्ये त्याची प्रचिती मात्र आपल्याला पाहायला मिळते. आजही तमाम चाहता वर्ग त्यांच्या खेळाचा दिवाण आहे. साईदा हे आपण चित्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. अनेक पारितोषिकं आली आहेत आणि खऱ्या अर्थानं पारितोषिकं इतकी आहेत ना की समालोचन करण्याची संधी देखील मिळत नाही आहे. आणि नितीन दादा म्हणजे कमालीचा एक विक्रमवीर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये काय कमबॅक करतोय. या षटकामध्ये 2015 2016चा जर इतिहास आपण मनामध्ये ठरवला तर प्रवीण अर्जुन सर, नितीन दादा असतील, त्यानंतर आमचे कैलास दादा पाटील यांची गोलंदाजी उत्तम रीतीची होती आणि उत्कृष्ट फलंदाजी कैलास दादा आज अवतरले ते मैदानावरती. नक्कीच नक्कीच या ठिकाणी आज या पाटील बंधूंवरती नजरा असणार आहेत. परंतु इथे मात्र संधी होती. 5 क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिले. त्यांच्या रीच पासून हा चेंडू दूर राहिलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय चौकार. एकूण धावा संख्या जाऊन पोहोचले. धावा धावफलकावरती आल्यात 52 धावा. 52 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सांघिक शतक चौकार आहे की षटकार आहे पंचांनी कन्फर्म करायचं. रिव्ह्यू घेतला गेलाय. येस रिव्ह्यू घेतला गेलाय. येस WTC.in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. परंतु एकदा आवाज होऊ द्या पापडीवाडा टीमचे समर्थक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जय श्रीराम. तर क्रिकेटमय वातावरण नेहमीच पापडीचा पाडा संघ म्हटलं ना तर क्रिकेटमय वातावरण नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. समर्थकांची रिव्ह्यू थोडंसं आपल्याला जर हवा असेल तर 15 सेकंद 10 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र ऑन साईडला चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र याही चेंडूवरती क्षेत्ररक्षणामध्ये होती चूक. चेंडू 1 बाउन्स इन टू द फिन्स. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार.
नंतर आमचे रामदास दादा पाटील साहेब देखील शिवसेना तालुका प्रमुख देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. याच दरम्यान आदरणीय केशवदादा भोईर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच या ठिकाणी साई थोडंसं आपण सामन्याच्या दिशेने देखील फोकस करूया. मान्यवर जे या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. परंतु 56 धावा धावफलकावरती आल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आधी ज्या खेळाडूचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय 16 चेंडू आणि 40 धावा नाबाद त्याच्या बॅटमधून आपल्याला हे इनिंग पाहायला मिळाले. काय कमालीची, काय जुजारू वृत्ती, काय खेळ त्यानं या मैदानाच्या आतमध्ये साकारलाय. 16 चेंडू आणि 40 धावा नाबाद. 56 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाते. अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहेत. अंतिम षटक हाताळणं खरं तर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. वेग आहे गोलंदाजाकडे आणि वेगाबरोबर तुम्हाला अचूकता देखील असणं गरजेचं आहे. किती धावांमध्ये रोखलं जाणार, खरं तर टार्गेट सेट करणार हे षटक असेल आणि इथून मात्र बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच स्ट्रायकिंग एंडला यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. आधी ज्यांना 16 चेंडूमध्ये तब्बल 40 धावा केल्यात आणि तो खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वेध लागलाय आधीच्या अर्धशतकाचं. तर सुजलजी करावकर साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी मात्र तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आधी या फलंदाजासाठी, ज्या आधीने 40 धावांची खेळी साकारली. परंतु या पारितोषिकामध्ये जर आपण पाहिलं ना तर त्यांना फारसा इंटरेस्ट दाखवला नाहीये. परंतु आता शेवटचं षटक आहे. इथे अर्धशतकाचा वेध लागलाय. ते अर्धशतकीय खेळी मैदानावरती केली जाणार का? या संपूर्ण रजनीमध्ये खेडूतपाडा संघाच्याच नावावरती हा विक्रम आहे, जिथे भावेशनं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केला होता. परंतु अंतिम षटकामध्ये काय कमबॅक आहे गोलंदाजीचा. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. जय महाराष्ट्र पपडीचा पाडा संघ मात्र पुनरागमन करताना सामन्यात पाहायला मिळतोय. खरं तर नितीन दादांची षटकामध्ये देखील कामगिरी कमालीची राहिली. परंतु अंतिम 2 चेंडूवरती क्षेत्ररक्षकाकडून झालेल्या चुका, म्हणूनच आपण म्हणतो ना की क्षेत्ररक्षकाची साथ ही गोलंदाजाला यशस्वी गोलंदाज बनवत असते. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू आहे, कमालीचा चेंडू. परंतु इथे मात्र पंच काय दर्शवतात, होय चेंडू थोडासा बाहेर निघतोय, अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाजाच्या शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात थोडंसं दिशा भरकटले गेले. एक अतिरिक्त धाव फलकावरती आली आहे. काहीशी कानमंत्रणा, 2 खेळाडूमध्ये या ठिकाणी चर्चा, विचार विनिमय, सल्ला मसलत सर्व काही घडत आहे. समोरचा संघ ताकदवान आहे आणि या ताकदवान संघासमोर कितपत धावांचं लक्ष ठेवायचं, या ऐतिहासिक मैदानावरती रंगणारा आजच्या रजनीचा सर्वात लोकप्रिय सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटल पाहतोय. यावेळेला खोल्यामध्ये चेंडू फेकलाय. आधी डेंजर एंडकडे आहे, आधीच्या दिशेनं चेंडू फेकला गेला. खरं तर नॉन स्ट्रायकिंगला धावत कडेची संधी होती. कैलास दादा देखील हे सुचवत आहेत, नितीन दादा देखील हे सुचवत आहेत की का प्रयत्न केला गेला स्ट्रायकिंग एंडला, याऐवजी नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट येण्याचे चान्सेस जास्त होते. क्रिकेटमध्ये तुम्ही नर्व्स कंट्रोल करणं गरजेचं आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं गरजेचं आहे आणि ते मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकावरती थोडासा दबाव आपल्याला जरूर पाहायला मिळाला. युवा खेळाडूंवर वरती असणारा हा दबाव, एक हाय व्होल्टेज सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा ऑन द नी झालाय. हा ट्रेडमार्क शॉट आहे आधीचा. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावांची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. होय, पंचांचं बोट आकाशाकडे. आता योग्य दिशेनं केलाय चेंडूचा मारा. सांघिक सफलता. विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर. तर पहा, आधीला स्ट्रायकिंग एंडवरती आणण्यासाठी आपलं विकेट मात्र सॅक्रिफाईस केले. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. आधी खेळतोय आपल्या वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती. म्हणजे या खेळाडूला आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 6 धावांची गरज आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावत आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करणार का? संघाची एकूण धावसंख्या 61 धावा धावफलकावरती. यावेळेला वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पहा, यष्टी रक्षकाला कमालीचा खेळ मैदानावरती दाखवलाय. शेवटचा चेंडू देखील आलाय. निर्धाव विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये कमबॅक पाहायला मिळालंय. 61 धावा धावफलकावरती उभारल्या जातात पहिल्या 17 मध्ये आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 62 धावांचं. या दरम्यान सन्माननीय हेमंतजी अंग्रे साहेब
यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहे. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. हेमंतजी अंग्रे साहेब आमचे सन्माननीय अतिथी या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. येस, डॉक्टर संतोष जगे सरांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी प्रचंड देणगीचा या ठिकाणी नक्कीच आम्हाला अनुभव भेटला. परंतु या ठिकाणी आमचे नक्कीच प्रवीण दादा भोईर यांची सुकन्या, आमची दुर्वा भोईर यांचे मामा आहेत नितीन दादा. नक्कीच दुर्वा यांच्याशी आम्ही संपर्क साधतोय. दुर्वा, नक्कीच या ठिकाणी तुमचे मामा या ठिकाणी मॅच जिंकतील का? हां, 100%. नक्कीच. बऱ्याच वर्षानंतर मामा तुमच्या मैदानावरती खेळताना दिसतात, परंतु मामाबद्दल आणि मामाची गोलंदाजी कशी झाली? बेस्ट. बेस्ट होती, बेस्ट अँड बेस्ट. नक्की जय महाराष्ट्र बाबडे भारत टीम नक्की जिंकणार का? हां, येस. क्या बात आहे. दुर्वासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, क्या बात आहे. पाया चिमुकलीचा हा विश्वास आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर आपल्या भाच्यांवरती सर्वात जास्त प्रेम मामाचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं, म्हणूनच त्याला मा असं संबोधलं जातं. तर डॉक्टर संतोषजी जगे सरांना विनंती असेल की सर आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामना जो एक्झिबिशन मॅच असणार आहे, एकीकडे या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेणारे आमचे सर्व आयोजक आणि दुसरीकडे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर समाजासाठी 24 तास झटणारे आमचे डॉक्टर्स, नक्कीच नाणेफेकी ते केले जातील डॉक्टर जगे सरांच्या माध्यमातून. आणि नाणेफेकीचा खोल लागतोय तलोजा, डॉक्टर तलोजा टायगर्सने या ठिकाणी नाणेफेकी जिंकली. तर नक्कीच सर्वप्रथम निर्णय आणि सामना किती षटकांचा असेल? आयोजक कमिटी 4 षटकांचे मॅच आहे. निर्णय काय? गोलंदाजी करू. रेग्युलर घेणारे खेळाडू आहेत, परंतु आता तुम्हाला रफ अँड टफ मॅच इथे प्रेक्षकांना बघण्यास मिळेल का? भेटेल ना. ज्या पद्धतीनं तुमची गोलंदाजी असते, खऱ्या त्यांना राहुल सर असतील, मग आमचे अमोल असतील, डॉक्टर अमर असतील आणि संपूर्ण तुमचे तलोजाचे टायगर्स संपूर्ण टीम, आमचे स्वप्नील देखील आहेत, परंतु जी टीम आपली आहे ती संपूर्ण टीम इथे आहे का? आहे संपूर्ण आहे. त्यामध्ये आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन खूप चांगलं आहे. उत्तम दादा खूप मेहनत घेतो, त्याची मनापासून आभार आम्हाला खेळण्याची संधी दिली. एकंदरीत आपले जगे सर आपले अनुभवी आहेत, नक्की त्यांच्याबद्दल 2 शब्द. अनुभवाचा अभ्यास काय बोलतो? ते कुठेही असले तरी आमची मॅच बघायला येतात. आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे, ॲनिव्हर्सरी असून सुद्धा इथे मॅच बघायला आले ते आमची. नक्कीच आज डॉक्टर जगे सरांची आज ॲनिव्हर्सरी, त्यांना लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर. नक्कीच विश यू हॅपी मॅरिड लाईफ. तुमच्या जीवनामध्ये उदंड आयुष्याचा नवी गंध, नवीन पर्व नक्कीच लाभू दे, ईश्वरचरणी प्रार्थना आपण अर्पित करूया. तर या दरम्यान साईराजा एक जबरदस्त अनाउन्समेंट आपण या ठिकाणी करूया. डॉक्टर्स असोसिएशन अर्थातच टीम टायगर तलोजा, अर्थातच डॉक्टर संतोषजी जगे सर, डॉक्टर राहुलजी भोईर सर आणि डॉक्टर वैभवजी कोपरकर सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयांचा डोनेशन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आज त्यांचा लग्न वाढदिवस देखील आहे. सर तुम्हाला वाढदिवस, लग्न वाढदिवस खूप सारे शुभेच्छा. आणि तुम्ही दिलेला हा उत्तुंग प्रतिसाद डॉक्टर जगे सर, तुमचं मनापासून स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक आम्ही आभार आणि स्वागत देखील व्यक्त करतो. आणि मुख्य मंचकावरती नक्कीच तेजस अंकुश पाटील अर्थात माऊली सायबर कॅफेचे ते ऑनर देखील आहेत, या ठिकाणी आले. त्यांना विनंती आम्ही करू की आपण मुख्य मंचकावरती या तेजस अंकुश पाटील तलोजा मजकूर यांना मी विनंती करू की आपण मुख्य मंचकावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच रॉयल कलंबोलीच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहायचो. ज्यावेळेस नाईट स्पर्धा कर्नाला स्पोर्ट्स असतं त्यावेळी, त्यानंतर रॉयल स्पोर्टचे कर्णधार असायचे नक्कीच आमचे कैलासदादा पाटील, रिवाज साहेब येतात बादशाह म्हणून, त्यांच्याकडे आम्ही पाहतो. आणि खऱ्या अर्थानं तोच संघ इथे उतरतोय. आणि आपण 2025 मधून तर 10 वर्ष वजा केले. आणि अर्थातच आपण या ठिकाणी 2015चा काल जर इथं फ्लॅश ब्लॅकमध्ये पाहिला तर तुम्हाला रिव्हर्स शॉटमध्ये षटकार चौकार षटकार नक्कीच स्पर्धेवरती झलकताना दिसतील. तर पहा या ठिकाणी चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी या आदरणीय सदानंद जोशी साहेब यांच्या माध्यमातून मात्र पारितोषिक आलंय. तब्बल 2,000 रुपयांचं हे पारितोषिक असणार आहे. चौकार हॅट्रिक असो किंवा षटकार हॅट्रिक
जो फलंदाज या ठिकाणी लगावेल त्या प्रत्येक फलंदाजासाठी मात्र सदानंद जोशी साहेब मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. अर्थातच एकेकाळचा मैदानावरती अक्षरशः निर्विवाद आपलं वर्चस्व सिद्ध करणारा कैलासदादा पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र घडाघाती प्रहार, प्रॉपर टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाडीस लॉंग ऑफ 65 धावा पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी उभारल्या गेल्या. मॅच साठी देखील तर नक्कीच या ठिकाणी आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया तलोजा मस्को टीम, ओम साई 11 तलोजा मस्को टीम आणि राजाराणी गोट टीम टॉस साठी आपण लगेच संपर्क साधा. येस प्रवीण सर. तर विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. कैलासदादा यांच्या बॅटमधून जर का आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळाली चौकार असो किंवा षटकारांची तर तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी कैलासदादा यांच्यासाठी मात्र हे स्पेशल प्राइज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. भरपूर सारे पारितोषिक आहेत, भरपूर सारे पारितोषिक आहेत आणि हे प्रेम आहे. वर्षानुवर्ष ज्यांना क्रिकेटची अविरत सेवा या ठिकाणी केली आणि अशा मातब्बर खेळाडूंना मात्र आज आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मग ते नितीन दादा असो, कैलास दादा असो, पापडीचा पाडा संघ असो, या संघाचा मात्र बोलबाला आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला. यावेळेला वाईट आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खरं तर चेंडू फटका एक्झिक्यूट करायचा होता. ती ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळाली नाहीये. प्रॉपर टायमिंग नाहीये. टेनिस क्रिकेट म्हटलं ना तर तुम्हाला प्रॉपर टाइम करता येणं गरजेचं आहे. चेंडूची लाईन, चेंडूची गती, चेंडूची दिशा ओळखणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचा जर का खेळ तुमच्या मैदानावरती झाला ना तर कैलास दादा इथून देखील सामना एकहाती आपल्या संघाच्या बाजूने झुकवू शकतात. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा हात खुले करण्याची संधी आहे. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये. सिंगल आली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे पाहायला मिळत नाहीये. 21 स्वरूपाच्या धावा धावफलकावरती येत आहेत. विजयाचं लक्ष्य गाठायचं आहे 62 धावांचं आणि तब्बल 4 चेंडूंमध्ये 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सलामीच्या जोडीच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर अनिकेत आणि कैलास ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर सनी पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी खेडूपाडा संघाकडून हाताळत असताना बरेचसे विकल्प आहेत याही संघाकडे. एकूणच जर पाहिलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून देखील शिरकाव करण्याची ताकद खेडूपाडा संघ मैदानावरती ठेवतो. परंतु जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघाचा जर आपण विचार केला तर धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा हा संघ इथे मात्र खूप चांगला ऍडजस्ट केलाय स्वतःला. चेंडूची गती पाहिली, बाउन्स जज केला, अगदी योग्य वेळेला त्या ठिकाणी जंप केला आणि तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये रोखला गेला. परंतु कैलास दादाची बॅट अजूनही शांत आहे. असं म्हटलं जातं निसर्गाचा नियम आहे, जिथे वादळ येणार असताना तिथे काही काळ शांतता आपल्याला पाहायला मिळते. कदाचित कैलास दादाच्या बॅटमधली ही शांतता या वादळापूर्वीची पूर्वसूचना तर नाही आहे ना, कारण मोठा फटका आहे ना नितांत गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस प्रहार काढण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येणार. तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानावरती होणार का? होय. या ठिकाणी मात्र तिसरी धाव देखील केली जाते मैदानावरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात बिनबाद 7 धावा धावफलकावरती. आणि यानंतर या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊयात. मायक्रोफोन वरती होतोय बदल. आवाज असेल या पुढील सत्रामध्ये संदीप दादा पाटील साहेबांचा. हॅलो. यस, धन्यवाद प्रवीण सर. तर सर्व प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया आणि वळूया मैदानाकडे. जबरदस्त असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जय महाराष्ट्र पापडीचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो गावदेवी खिडूक पाडा. जुने असे जाणते दोन्ही संघ जबरदस्त आमने सामने भिडत आहे. प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 5 षटकांमध्ये 61 धाव 60 धावा धावफलकावरती 61 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 62 धावांचं आव्हान ठेवलंय ते पापडीचा पाडा संघासमोर. परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात. कैलास पाटील आणि अनिकेत
पवार मात्र मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. जबरदस्त अशी ही जोडी मैदानामध्ये. परंतु एका बाजूला जर विचार केला तर जुने जाणते असे अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला पापडीचा पाडा संघ आणि दुसऱ्या बाजूचा जर प्रवीण सर विचार केला तर नवखे असे अनुभवांची शिदोरी घेऊन मात्र नक्कीच मैदानामध्ये उतरण्याचा प्रयत्न ज्यांनी केलाय ते खेडूपाड्याचे खेळाडू. पहिला षटक तर अप्रतिम राहिलाय. इथे मात्र एज लागते आणि फलंदाज मात्र अनिकेतला परतावा लागेल. पहिला विकेट्स मात्र तंबूच्या आश्रयाला. पापडीचा पाडा संघाला मात्र लागतोय हा पहिला हादरा. जबरदस्त शिवसेना आणि ज्यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त असं आयोजन नियोजन स्वर्गीय आमची चिमुकली जीवा भोईरीच्या स्मरणार्थ स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून ही स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त सामना मैदानामध्ये. परंतु सध्याच्या घडीला जर विचार केला तर खेडूपाडा संघाची पकड मात्र या सामन्यावरती मजबूत पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूचा विचार केला तर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋषिकेश घरत च्या वरती नक्कीच दारोमदार असेल. दुसऱ्या बाजूला कैलास पाटील 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. तिकडे आमचे अनिकेत निघूकर देखील आलेत. अनिकेत यावं व्यासपीठावरती. यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक लगातार 3 षटकार 3000. इथे मात्र आला षटकार ऋषिकेश घरच्या बॅट मधून दमदार असा षटकार आणि पाहायला गेला तर टाळ्यांचा कडकडाट मैदानामध्ये घुमताना दिसतोय. मात्र आता धावसंख्येला आकार आलाय. 14 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. जबरदस्त सामना. दुसऱ्या बाजूला गोलंदाज मानव मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र जबरदस्त असा चेंडू पाहायला मिळतोय. फ्लाइटेड डिलिव्हरी अप्रतिम चेंडू फेकी मानवच्या माध्यमातून डॉट चेंडू येतोय. षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक. आमचे ब्रह्माराजे रोशन आंग्रे आणि प्रवीण भोईर हे देखील बाल्कनी मधून या सामन्याचा आनंद घेतात. ऋषी घरसाठी लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपये. तर इथे मात्र ऑन साइडला लॉंगाच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती. जबरदस्त सामना मैदानामध्ये. कैलास पाटील खऱ्या अर्थाने ज्याचा जिक्र मात्र केला तोच कैलास पाटील. इथे आमचे बबन भोईर भाऊजी यांचं इथे आगमन होत आहे. त्याचबरोबर मंगेश नेरुलकर प्रवीण भोईर आज मात्र प्रभावित केलं आमच्या जावयांनी. नितीन पाटीलने. परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक आहे. फलंदाज मात्र कैलास पाटीलला परतावा लागेल. इथे मात्र मोठा आदरा टीम जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघाला.
चला तलोजा मजकूर संघ आपल्याला शेवटची पुकार आहे. टॉस साठी आपल्याला लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतर कॉल नसेल डायरेक्ट घोट संघाला टॉस विन करार दिला जाईल. अजिबात कॉल होणार नाहीये. टॉस साठी आपण यायचं आहे. घोटचा कॅप्टन इथे आहे. हेलो 18 गेंदे और जीतने के लिए तकरीबन यहां पर 47 रनों की जरूरत है. यहां से गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं नए गेंदबाज का इस्तेमाल जय भोईर का किया गया है, लेकिन सामने बल्लेबाज हम देख रहे हैं प्रणव भोईर, प्रणव घरत. अजय भोईर हमारे यहां पर है, उनका भी स्वागत. तो ऋषिकेश के ऊपर काफी आशाएं हैं, अपेक्षाएं हैं. उठाने की कोशिश, गेंद हवा में मिस टाइमिंग स्ट्रोक है और इसी के साथ बल्लेबाज आउट. जिस बल्लेबाज ने एक छक्का लगाया था वही बल्लेबाज पॉइंट उनका रास्ता नापता हुआ. 62 रनों का लक्ष्य था, ऐसा लगा था कि यह लक्ष्य जरूर यहां पर अचीव करेगा. टॉस किया जा रहा है मंच के ऊपर और निश्चित तौर पे मंगेश नेरुलकर इनके शुभ हाथों से अगली भिड़त. तो राजा रानी घोट टीम के कप्तान सुनील ने टॉस जीता है. अब यहां पर 11 गेंदों का खेल महज बचा हुआ है और जीतने के लिए 47 रनों की दरकरार हैं. 47 रन मैच के अंदर पूरी तरह से शिरकाव होता हुआ. चलो प्रवीण घरत के लिए 1000 रुपए का इनाम है. थोड़े इनाम मैच आने दो अंदर, बाद में लगाइए क्योंकि मैच के अंदर ध्यान नहीं जा रहा. आप पीछे से आ रहे हैं. सोलह गेंदों में 46 रन और ये देखिए एक और डॉट गेंद की समाप्ति. अब यहां से पूरी तरह से मैच के अंदर खिड़ुकपाड़ा टीम घुसती हुई नजर आ रही है. तो जरूर यहां पर मंगेश खैरत हमारे वो भी मैच को एंजॉय कर रहे हैं. अनिकेत निगुकर, दादा भोईर और उमेश भोईर वो भी यहाँ पर हैं. खिड़ुकपाड़ा और पापड़ेता बाड़ा के बहुत से दर्शक यहाँ पर हैं. ये लोअर फुल टॉस से उठाने की कोशिश, लेकिन गेंद सीमा रेखा पार. यह आता हुआ शानदार छक्का. बल्लेबाज प्रथमेश कोतवाल. जबाड़ा टीम का
चलिए अगला मैच डॉक्टर्स वर्सेस आयोजनकर्ताओं के बीच में। डॉक्टर जगह साहब यहाँ पर है, शायद आज खेलने वाले हैं। 12 गेंदों में 40 रन हत्याना ना शो मॅचला। ओके, समाधान भुईर यांची बारकाई नजर या स्पर्धेवरती आपण पाहतोय। चला, शो मॅच 4 षटकांचाच असेल आणि एकाच एंडने मात्र तो सामना तुम्हाला खेळायचा याची नोंद घ्या। ही माहिती आम्हाला समाधानने दिली आहे। बादशाह आहेत 12 गेंदे जीतने के लिए 40 रन। WTC लाइव यहाँ पर निश्चित तौर पे इस टूर्नामेंट को अच्छा योगदान देते हुए हरेश पाटिल और माही की टीम तो जीती है, थोड़ी खुशी थी जरूर। 22 रन बने हैं 3 ओवर में। शुरुआत अच्छी होने की आशंका थी टीम पापड़ीजा पाड़ा की तरफ से, थोड़ी सी मिसफील भी हुई थी। अब यहां से 12 में 40 की दूरी है, प्रति ओवर 20। लेकिन देखेंगे यहां से क्या मैदान के अंदर प्रवीण घरत, एक आक्रामक खिलाड़ी, पुराने जमाने के जबरदस्त हार्ट हिटर बल्लेबाज की पहचान प्रवीण घरत। लेकिन अभी भी यहां से इस मैच के लिए हमारे कैलाश शेठ घरत यदि यहाँ पर आए हैं तो आपका भी स्वागत है। स्वर्गीय नाना घरत, काफी बड़ी प्रतियोगिता, डे प्रतियोगिता इस सीजन में पापड़ीजापाड़ा मैदान के ऊपर देखी गई। उस टूर्नामेंट का आयोजन करता हमारे विलास शेठ घरत, कैलाश शेठ घरत, हमारे मंगेश घरत, गणेश घरत, सभी का अच्छा योगदान। प्रवीण घरत 11 गेंदों में 39 रनों की जरूरत है। 11 गेंदे 39 रन, हमारे स्कोरर अच्छा योगदान देते हुए अमन, और इसी के साथ ये छक्का अविनाश पवार की पावरफुल स्ट्रोक, गेंद 6 रनों के लिए। मैच अभी भी हम हारे नहीं है। यस दीजिए। क्योंकि हमारी आवाज आप तक पहुंचाने का काम इसी डीजे ने किया, अविनाश डीजे, और वो मैदान के अंदर खेल रहे हैं तो उनकी आवाज तो यहां से आ रही है, लेकिन बल्ले की आवाज आनी चाहिए, वो उन्होंने दिखाया है। लेकिन ये बहुत ही अच्छा स्ट्रोक था, कवर्स की तरफ से खेलने की कोशिश, लेकिन यहां से 1 ही रन मिलेगी। 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 30 रन। अब 9 गेंदे 32 रनों की जरूरत है। मैदान के अंदर प्रवीण घरत और अविनाश पवार गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं। नारायण 9 गेंदे 32 रन, एक आध बड़ा हिट। ओह, ये देखिए प्रवीण घरत जलवा दिखाते हुए, ताकत हुकूमत अभी भी है अंदर, दमकम है, और ये शानदार छक्का। धन्यवाद। तो देखिए ये छक्का आया, छक्के के साथ स्कोर को मिला बराबर। टीम का टोटल 8 गेंदे 26 रनों की अभी भी जरूरत है। 36 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अर्जुन ग्रुप इनकी तरफ से प्रवीण घरत ने और एक छक्का लगाते हैं तो 2000 का इनाम दिया जाएगा। चलिए अंपायर पंकज कोपरकर जरा ध्यान दीजिए, खिलाड़ी जमा हो रहे, वक्त काफी कम है। 8 गेंदों में 26 की दूरी अभी भी। फिर से एक बार, लेकिन क्या होगा, जाएगी गेंद बैक टू बैक। प्रवीण घरत के बल्ले से आता हुआ ये दूसरा दमकम छक्का।
7 गेंदों में 20 रन। देखिए यहां से जबरदस्त इस समय बल्लेबाज प्रवीण खरत, यदि इस गेंद के ऊपर छक्का आता है तो हमारी स्वर्गीय जीवा भुईर, इनके स्मरणार्थ समाधान भुईर, इनकी तरफ से 2000 का इनाम दिया जाएगा। जबरदस्त ये प्रयास, बैक टू बैक 2 गेंदों में 2 छक्के। अर्जुन ग्रुप की तरफ से भी 2000। यहां से बल्ले गेंदबाज अब टेंशन में, जीतने के लिए 6 गेंदे 7 गेंदे 20, और ये गेंद यहां से थोड़ी सी मिसफील जरूर बॉलर्स की तरफ से नजर आई, और इसी के साथ 1 रनों के साथ स्कोर 43 रन। अब 6 गेंदे 19 रनों की जरूरत। जबरदस्त मैदान के अंदर ये मुकाबला, दमखम देने वाला ये मुकाबला, क्योंकि किसने सोचा था कि ये मुकाबला इस तरह से चला जाएगा। 62 रनों का लक्ष्य था। शुरुआत तो यहां से देखी जाए तो निश्चित तौर पे अच्छी होने की कोशिश की थी, लेकिन 2 ओवर में तो दमखम दिखाया था, 3 ओवर में दमखम दिखाया था खिड़कपाड़ा टीम ने, गेंदबाजों ने। अब 6 गेंदे और जीतने के लिए 19 रन चाहिए। 6 गेंदों में 19 रन, 43 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। यानी कि जिस तरह से 3 ओवर में रन आए थे, लेकिन इस ओवर में काफी रन आए। 21 रन खर्च किए नारायण ने। 3 ओवर में 22 रन आए थे, लेकिन इसी ओवर में 21 रन खर्च किए। कुल मिलाकर 4 ओवर में 43 रन। अब जीतने के लिए 6 गेंदों में 19 रनों की जरूरत है। हमारे योगेश निघुकर वो भी यहां पर है। योगेश, आपका भी स्वागत है। तो चलिए यहां पर 6 गेंदों में 19 रनों की जरूरत गेंदबाजी के तौर पे। तुषार भुईर, पहली गेंद फुल टॉस थी मिड विकेट के रीजन में, गेंद सीमा रेखा के बाहर। यह आता हुआ जबरदस्त प्रवीण खरत, ब्रांडेड सिक्सर। क्या बात है, 5 गेंदे अब जीतने के लिए 13 रनों की जरूरत। खुशी का माहौल अब यहां से जय महाराष्ट्र पापड़ी तपाड़ा खेमे में नजर आता हुआ। दर्शक उछलते हुए, जो बैठे हुए थे वो खड़े होते हुए नजर आ रहे हैं। यहां से देखिए ये छक्का जरूर आ चुका है। छक्के के लिए यहां पर कॉल किया गया है, चेक किया जाएगा यहां पर, और बीमर के लिए यहां पर रिव्यू लिया गया है। आशीष हजारे, इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 2000 का इनाम। जबरदस्त मैच। अल्पेश निघुकर की तरफ से भी प्रवीण खरत के लिए 1000 का इनाम आ चुका है। चेक किया जाएगा। 6 में 19 की जरूरत थी, ऐसे में यहां पर जरूर थोड़ा सा चेकअप हो रहा है। गेंद तो सीमा पर चली गई है। 6 रनों के लिए 6 तो आ चुके हैं। अब ये जरूर यहां पर चेक किया जा रहा है। फेयर डिलीवरी है, तो बिल्कुल यहां से आप 5 गेंदे जीतने के लिए 13 रन चाहिए। 5-13 का समीकरण। गेंदबाजी के तौर पे तुषार भुईर, सामने बल्लेबाज प्रवीण खरत। फुल टॉस, और ये देखिए प्रवीण खरत का एक और ब्रांडेड सिक्सर। चालीस रन बिल्कुल समाधान, क्योंकि इस चौथी ओवर में जब रन आए थे 21, तो यहां से प्रवीण खरत और खास तौर पे अविनाश पवार ने उम्मीद जताई। खास तौर पे अविनाश पवार के उस छक्के ने इस मैच को यू टर्न मेरे हिसाब से दिया। जैसे अविनाश पवार का वो छक्का आया, वैसे प्रवीण खरत के अंदर स्फूर्ति निर्माण हुई कि यहां से अब हम भी कुछ कर सकते हैं। और बिल्कुल अब 4 गेंदों में जीतने के लिए 7 रन और 2 छक्के आते हैं इस
एक आता है तो निश्चित तौर पे 2000 स्वर्गीय हमारे जीवा भोईर इनके स्मरणार्थ में। और ये देखिए एक और इसी के साथ यहां से स्कोर लेवल और यहां से स्वर्गीय हमारी चिमुकली जीवा भोईर इनके स्मरणार्थ में समाधान भोईर इनकी तरफ से 2000, सचिन आहिरे इनकी ओर से भी 2000 जरूर। चलिए क्या जमा हो चुकी है यहाँ पर। स्टेज के ऊपर मत नाचिए आप, 1 रन चाहिए जीतने के लिए 3 गेंदों में। देखिए हमारे प्रवीण भोईर, ब्रह्मा राजे, रोशन अंग्रे काफी खुश। 1 रन तो पूरा होता हुआ, लेकिन यहां पर क्या होगा, यह संपार ने रुका लिया है। अब ये क्या होगा, जरूर ऐसा रन नहीं है। सो इस वक्त ये डॉट गेंद आती हुई, अब जीतने के लिए 2 गेंद बची है और 1 रनों की जरूरत है। 2 गेंदों में 1 रन, 8 गेंदों में 5 छक्के दागे हैं प्रवीण घरत ने। क्या दमखम पारी खेली है। एक पारी ऐसी याद आ रही है जो जबरदस्त पारी खेली थी 2005 और 2006 में पेट के मैदान के ऊपर। और बिल्कुल जो भी जीतेगा, समाधान ने कहा है कि जाइए अंदर, और इसी के साथ जीत चुकी है। हेलो।